म्हणजे जी फळं माणसांसाठी असतात, उदाहरणार्थ आंबा असेल, फणस असेल, त्याच्या आजूबाजूला जर माणसं नसतील किंवा माणसांचा सहवास जर त्या झाडांना नसेल तर त्या झाडांना फळंसुद्धा येत नाहीत. माहिती आहे तुम्हाला हे खरं आहे. हे मी कुठेही वाचलेलं नाही किंवा ऐकलेलं आहे, मी स्वतः अनुभवले आणि ह्याच्यावर मी लिहिलं होतं फेसबुकवर. त्यावेळेला दोघा ठिकाणी कमेंटमध्ये सांगितलं की हो, हा अनुभव आम्हाला सुद्धा आहे. आणि त्यांनी जे सांगितलं की आम्ही दरवर्षी इथं येतो, पण ही जी आमची झाडं आहेत आंब्याची, फणसाची, अजून कसली कसली होती, चिक्कूची झाडं होती, ह्या झाडांना आम्ही गेल्यानंतर 1 वर्ष फळं लागली होती आणि त्याच्यानंतर आजतागायत फळं लागलेली नाहीत. हे जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा मला धक्का बसला. अरे, झाडंसुद्धा आपल्याशी कम्युनिकेट करत असतात, कुठंतरी ते आपल्याशी बोलत असतील, आपल्याला कळत नाही, ऐकू येत नाही, त्यांची भाषा कळत नाही आणि ते एकतर्फी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात, हे मला त्यावेळेला जाणवलं. आणि ज्यावेळेला आपण नसू त्यावेळेला ती फळं देत नाहीत.